श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, आजचा आपला व्हिडिओ असा आहे की जर तुम्ही दररोज तुळशीमध्ये जल अर्पण करत असाल तर हे काम कधीच करू नका, नाहीतर अन्यथा तुमचं फार मोठा नुकसान होईल, मोठ्या प्रमाणात तोटा होऊ शकतो. आलेला पैसा जो आहे तर तो पाण्यासारखा निघून जाऊ शकतो. मित्रमैत्रिणींनो, तुळस ही आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप शुभ आणि पवित्र मानली जाते. तुळस इतर वनस्पतीमध्ये शुभ मानली जाते. म्हणूनच बहुतेक लोक दररोज अंघोळ केल्यानंतर तुळशी मातेला सकाळी पाणी अर्पण करतात, मनोभावे तुळशी मातेचं पूजन करतात. त्यामुळे जीवनातील आपल्या आयुष्यातील सर्व समस्यांवरती मात केली जाते आणि आयुष्यात आपल्या शुभ परिणाम होत असतो. या व्यतिरिक्त तुळशी मातेला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि भगवान विष्णू देवालाही तुळस ही अतिशय अत्यंत प्रिय आहे, कारण तुळशीला हरिप्रिया असं देखील म्हटलं जातं. तर अशा परिस्थितीमध्ये आपण आपल्या घरी तुळस ही वनस्पती लावली पाहिजे. असं केल्याने तुम्हाला माता लक्ष्मीची आणि भगवान श्री हरी विष्णू देवांची तसेच माता तुळशीचे अनंत कृपा आशीर्वाद मिळतील. आपल्या घरावरती, आपल्या कुटुंबावरती कायम तुळशी मातेचा आपल्या कुटुंबावरती अखंड स्वरूपात कृपा आशीर्वाद लाभेल, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनात सुशोभित परिणाम मिळतात आणि तुम्हाला प्रत्येक कामात यशाची प्राप्ती मिळते. या व्यतिरिक्त अशा काही नियमांचं सुद्धा वर्णन आपल्या शास्त्रामध्ये केलं गेलं आहे. जर आपण दररोज तुळशी मातेला पाणी अर्पण केलं तर आपण काही नियमांचं पालन केलं पाहिजे. जर आपण या नियमांचं अनुसरण करताना माता तुळशीला प्रार्थना केली तर सकारात्मक ऊर्जा आपल्या जीवनामध्ये राहते, ज्यामुळे आपल्या जीवनात शुभ परिणाम आपल्याला बघायला मिळतात आणि आपल्या रखडलेल्या कामांमध्ये आपल्याला एक गती मिळत जाते. आपण या नियमांचं पालन न केल्याने जीवनात शुभ परिणामाऐवजी आपल्याला अनेक अशुभ परिणाम जे आहेत तर ते बघायला मिळत असतात, कारण भगवान श्री हरी विष्णुदेव आणि माता लक्ष्मी यांच्या समवेत इतर देवी देवता तुमच्यावरती रागवतात. या व्यतिरिक्त नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये निवास करत असते, ज्यामुळे घरात कलहाचे वातावरण निर्माण होते आणि घरात थळा आणला जातो. अशा वेळेस आपण आता कोणत्या नियमांचं पालन करायचं आहे, कोणत्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे, याबद्दलची सविस्तर जी माहिती आहे तर ती मी तुमच्या बरोबर आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. तर बघा, मी तुम्हाला तुळशी मातेला पाणी जे आपण अर्पण करतो तर पाणी अर्पण करताना काय करू नये हे सर्व सांगणार आहे. परंतु कोणत्या दिशेला माता तुळशीची आपण लागवड करून शुभ परिणाम होतो, आपल्याला या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण माहिती जी आहे तर ती देखील सांगणार आहे. तुळशी मातेला पाणी देण्याच्या नियमाविषयी पहिली गोष्ट जी आहे तर ती आपल्याला एक म्हणजे रविवार तुळशी मातेला आंघोळ केल्यानंतर तुळशी मातेला जल अर्पण करणे फार शुभ मानलं जातं. परंतु आता इथे एक सांगेन काय आहे बघा, शुभ मानलं जातं, परंतु आपणास माहित आहे का की रविवारी तुळशी मातेला पाणी देण्यामुळे नुकसान सुद्धा होऊ शकतं. कारण हिंदू शास्त्रानुसार, वचनानुसार तुळशी माता रविवारी विश्रांती घेत असतात. अशा परिस्थितीत रविवारी तुळशी मातेला पाणी देऊन त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळत नाही, परंतु उलट नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते. कारण रविवारी आपल्याला तुळशी मातेला चुकूनही पाणी अर्पण करायचं नाही, तुळशीला जल अर्पण करायचं नाही, कारण रविवारी तुळशी माता ही भगवान श्री हरी विष्णू देवां निर्जळा व्रत करत असते. त्यामुळे तुळशीला रविवारी चुकूनही पाणी घालायचं नसतं आणि आपल्याला आपण ज्यावेळी रविवारी तुळशीला पाणी अर्पण करतो तर त्याचं आपल्याला पुण्यफळ न मिळता पाप लागतं. कारण आपल्या हातून तुळशी मातेचं जे निर्जळी व्रत असतं तर ते मोडल्या जातं. म्हणून रविवारी चुकूनही तुळशीला आपल्याला पाणी अर्पण करायचं नाही. माता तुळशी आणि भगवान श्री हरी विष्णू देव तुमच्यावर रागावू शकतात, जेणेकरून
तुम्हाला आयुष्यातल्या असह्य परिणाम दिसून येतील। या व्यतिरिक्त असं म्हटलं जातं की रविवार हा भगवान सूर्यदेव आणि तुळशीचा दिवस आहे, म्हणून या दिवशी जल अर्पण केल्यामुळे सूर्य आणि भगवान विष्णू व्यत्यय आणला जाऊ शकतो। आणि जर आपण लक्ष दिले तर तुळशीची उपासना रविवारी बऱ्याच मंदिरामध्ये केली जात नाही। अशा वेळी जर आपल्याला रविवारी उपासना करायची असेल तर फक्त नमस्कार करून किंवा मान खाली वाकून त्यांची मानसिक उपासना आपल्याला जी आहे तर ही छोटी आपल्याला खबरदारी आवर्जून घ्यायची आहे, काळजी घ्यायची आहे। आपल्या जीवनात सुख समृद्धी टिकून ठेवते, जेणेकरून आपल्याला जीवनात आनंद, मालमत्ता आणि संपत्ती नक्कीच मिळेल। नंबर 2 म्हणजे आता संध्याकाळी तुळस वनस्पतीचे पान तोडण्याची बरेच लोक चूक करतात की जेव्हा त्यांना पानं पाहिजे, तुळशी पत्र पाहिजे, त्यावेळी पानं तोडली जातात। परंतु वास्तुशास्त्र वचनानुसार हे काम करणाऱ्या लोकांना माझं असं सांगणं आहे की सूर्यास्तानंतर तुळशी मातेची तुळशी पत्र कधीही पानं तोडू नका। असं मानलं जातं की तुळशी माता संध्याकाळी विश्रांती घेत असते आणि यावेळी तिला हात आपण लावला तर तिला त्रास होतो, अशुभ असू शकतं। या व्यतिरिक्त संध्याकाळी तुळशीच्या आसपास सकारात्मक ऊर्जा गोळा केली जाते, ज्यामुळे कुटुंबात आनंद, शांत आणि समृद्धी मिळवण्यात मदत होते। तर अशा परिस्थितीमध्ये जर तुम्हाला तुळशीची पानं यावेळी हवी असतील तर तुळशीजवळ सकारात्मक ऊर्जा ऐवजी नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती वाढू शकते आणि आर्थिक संकट तुम्हाला उद्भवू शकतात, ज्यामुळे आपल्या जीवनातील आर्थिक अडचणीसारख्या समस्या ज्या आहेत तर त्या उद्भवायला सुरुवात होते। म्हणूनच जर एखाद्या विशिष्ट पूजा किंवा पूजेचा आनंद घेण्यासाठी तुळशीची पाने त्यावेळी लागणार असतील तर त्यांना आधीच एक दिवस तोडून ती पाण्यामध्ये ठेवा, फ्रीजला ठेवा, त्यांना सुरक्षित ठेवा। नंबर 3 म्हणजे आता लोखंडी भांडीचा वापर। तर आता धार्मिक ग्रंथाच्या मते तुळशी मातेला पाणी अर्पण करताना तांबा, पितळ किंवा मातीची भांडी वापरणं फार शुभ मानलं जातं। परंतु काही लोक अज्ञानाने लोखंडी किंवा स्टीलच्या भांड्यातून माता तुळशीला पाणी अर्पण करतात, जे वास्तूच्या म्हणण्यानुसार अत्यंत चुकीची पद्धत आहे। कारण लोह धातू नकारात्मक ऊर्जा आकर्षित करते आणि तुळशी मातेची सकारात्मक ऊर्जा व्यत्यय आणू शकते। या व्यतिरिक्त असंही म्हटलं जातं की माता तुळशीला पाणी अर्पण करताना लोखंडी भांडे वापरल्याने पैशाचे नुकसान होऊ शकतं आणि कुटुंबातील सदस्यांना मानसिक ताण तणाव निर्माण होऊ शकतो। अशा परिस्थितीमध्ये जर तुमच्याकडे तांबे किंवा पितळ, तांब्या नसेल तर माती ही नैसर्गिक आहे आणि पंचधातूपासून मातीचं भांड तयार झालेलं असतं, पंचतत्व त्यामध्ये निर्माण झालेलं असतं, म्हणून मातीच्या भांड्यातून तुम्हाला तुळशी मातेला जल अर्पण करायचं आहे। हे सुद्धा जीवनात शुभ परिणाम आपल्याला देत असते, घरात सकारात्मक ऊर्जा देते। नंबर 4 आता भिंतीजवळ दूध किंवा गलिच्छ पाणी, घाणेरडे पाणी। बऱ्याच लोकांना असं वाटतं की तुळशी मातेला दूध देण्यामुळे अधिक पुण्य मिळेल, परंतु हे पूर्णपणे चुकीचं आहे। कारण तुळस ही एक पवित्र आणि संवेदनशील वनस्पती आहे, जी केवळ शुद्ध जल सुद्धा स्वीकारते। अशा परिस्थितीत दूध किंवा इतर कोणताही द्रव पदार्थ तुळशीचे नुकसान करू शकतात। या व्यतिरिक्त दूध घालून वनस्पतीचे मूळ लवकरच कुजेल असं जाणवलं जातं। अशा परिस्थितीत तुळस जवळ घाणेरडी पाणी किंवा उष्ट पाणी देखील अत्यंत अशुभ मानलं जातं, कारण तुळशीमध्ये घाणेरडे किंवा अशुद्ध पाणी अर्पण केल्याने त्या कुंडीभोवती, वृंदावनाभोवती नकारात्मक ऊर्जा प्रसारित होऊ शकते आणि कुटुंबातील सदस्यांना आरोग्य आणि मानसिक ताण यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात। जर आपल्याला आपल्या घरात तुळस हिरवीगार ठेवायची असेल आणि घरात आनंद आणि समृद्धी टिकून ठेवायची असेल तर माता तुळशीला स्वच्छ आणि ताजे पाणी अर्पण करून तुळशी मातेची पूजा करा। हे करणे आपल्यासाठी अत्यंत शुभ मानलं जातं। आपल्याला प्रत्येक कार्यात, कामात यश प्राप्ती नक्कीच मिळते। आता 5 नंबर म्हणजे तुळस आणि केळी। जर घरात तुळस आणि केळी या वनस्पतीची घरात लागवड केली गेली असेल तर घरात पैशाशी संबंधित सर्व समस्या दूर होतात।
परंतु आपण हे लक्षात ठेवायला हवं की तुळस आणि केळीची वनस्पती हे दोन्ही एकत्र लावू नका, कारण जर आपण तुळशीची वनस्पती आणि केळीची झाड जे आहे तर ते एकत्र लावलं तर आपल्याला शुभ परिणामाऐवजी अशुभ परिणाम दिसायला सुरुवात होईल। त्याचबरोबर भगवान श्रीहरी विष्णुदेव आणि आई माता भगवती माता लक्ष्मी तुमच्यावर डागवू शकतात। म्हणूनच जर आपल्याला घरात केळीचं झाड लावायचं असेल तर घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ हे खूप शुभ मानलं जातं। आपण या नियमांचं पालन केलं आणि अशा प्रकारे या झाडांची लागवड केली तर तुम्हाला त्याचं फळ मिळेल। तुम्हाला भगवान श्री हरी विष्णुदेव आणि तुळशी माता यांची अखंड स्वरूपात कृपा मिळेल, जेणेकरून आपण इतर कोणत्याही कामात तुम्हाला व्यत्यय येणार नाही, आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश प्राप्ती मिळेल। आता 6 नंबर म्हणजे तुळस वनस्पतीची दिशा। प्रिय मित्रमैत्रिणींनो, बघा असं मानलं जातं की घराची दक्षिणेकडील दिशा ही आपल्या पूर्वजांची पितरांची दिशा आहे। यामुळे तुळशी वनस्पती जी आहे तर ती दक्षिणेकडे कधीही लावू नका। या व्यतिरिक्त असं म्हटलं जातं की दक्षिणेकडील दिशेने तुळशीची वनस्पती लावल्याने एखाद्या व्यक्तीला बऱ्याच समस्यांना सामोरं जावं लागू शकतं, ज्यामुळे एखाद्या व्यक्तीचं आयुष्य दुर्दैवाने बदलू शकतं। अशा परिस्थितीत तुळशी वनस्पती जी आहे तर ती नेहमी उत्तर किंवा पूर्व दिशेला लावावी। या दिशेने तुळस वनस्पती लावून घराची नकारात्मक ऊर्जा काढून टाकली जाते आणि घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जेचा संचार जो आहे तर होत जातो, जेणेकरून आनंद, सुख, शांती, समृद्धी आपल्या घरामध्ये टिकून राहते। वास्तूच्या मते उत्तर दिशा ही माता लक्ष्मीची दिशा आहे, कुबेर देवांची दिशा आहे आणि जी अतिशय शुभ मानली जाते। त्याचबरोबर जीवनात सकारात्मक ऊर्जा दिली जाते। आता नंबर 7, तुळस वनस्पती चुकूनही छतावरती लावू नका, कारण जिथे तुळशीची योग्य काळजी घेतली जात नाही। या व्यतिरिक्त तुळशी वास्तूच्या मते घराच्या छतावर कधीही ठेवू नये असं देखील मानलं जातं। ही तुळस ही वनस्पती छतावर ठेवून सकारात्मक ऊर्जा घरापासून दूर जाऊ लागते। तसेच या प्रकारे ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये ग्रहस्थिती कमकुवत आहे त्यांनी छतावरती तुळशीची वनस्पती चुकून सुद्धा लावू नका। तसेच वास्तूच्या मते छतावरती ठेवलेली तुळस ही नेहमीच वास्तू दोषाला कारणीभूत ठरते, ज्यामुळे आपली आर्थिक स्थिती कमकुवत होऊ शकते आणि आपल्याला आर्थिक अडचणीसारख्या समस्यांना सामोरं जावं लागतं। आता 8 नंबर बघा, काटेरी वनस्पती म्हणजेच तुळशीच्या पवित्र वनस्पती जवळ एखादी काटेरी रोपटं असेल, झाड असेल तर ते ठेवलेलं योग्य मानलं जात नाही, कारण वास्तुशास्त्रानुसार घरात नकारात्मक ऊर्जा मिळते। तुळस ही शुद्धता आणि सकारात्मकतेचं, या व्यतिरिक्त जर गुलाब, निवडुंग किंवा बाबूळ सारख्या काटेरी वनस्पती तुळशीजवळ ठेवली गेली तर ती तुळशीचा प्रभाव कमकुवत करू शकतात। त्याचबरोबर या वनस्पतीचे काटे नकारात्मक ऊर्जा निर्माण करू शकतात, ज्यामुळे घराच्या सदस्यांमधील वादविवाद जे आहे तर ते वाढू शकतात आणि घरामध्ये वेगवेगळे होण्याचे वातावरण देखील निर्माण होऊ शकतं। माता तुळशीला कोमलता आणि शुद्धता आवडते, म्हणूनच तुळशीजवळ नेहमीच हिरवागार आणि सुगंधित वनस्पती जसे की मनी प्लांट किंवा तुळशीच्या इतर प्रजाती, जर आपल्याला तुळशी मातेची कृपा मिळवायची असेल, अखंड आशीर्वाद प्राप्त करायचा असेल तर आपण याची विशेष काळजी घ्यावी। आता बघा नंबर 9 म्हणजेच काय, आता शूज किंवा चप्पल, बूट, तुळस हे हिंदू धर्मातील देवी माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं आणि कोणत्याही प्रकारचे चुकीचे वस्तू तिच्या जवळ ठेवण्यास सक्त मनाई आहे। अशा परिस्थितीत चप्पल, बूट आपल्याला तुळशीजवळ ठेवू नका। तुळशीच्या वरती काही ठिकाणी आता कपडे वाळू घालण्यासाठी दोरी देखील बांधली जाते, तर त्यावरती आपण कपडे वाळू घालतो की ते वाळत घातलेले जे कपडे आहेत तर त्या कपड्यांचं जे पाणी असतं तर ते त्या तुळशीवरती टिपकतं
करावं असं माझ्या किती वेळा निदर्शनात आलेलं आहे। तर ही एक चूक आपल्याला कधीही करायची नाही। आपलेच कपडे जरी आपण स्वच्छ धुतलेले आहेत परंतु ते कपडे आपले पवित्र नसतात। आपले कपडे आपण पिरियड्स मध्ये वापरतो म्हणजे आपले ते कपडे तेवढे पवित्र नसतात, म्हणून आपल्याला कधीही तुळशीवरती ते कपड्याचं पाणी पडणार नाही अशी कपडे आपल्याला वाळू घालायचे आहे। कधीही आपल्याला तुळशीजवळ झाडू ठेवायचा नाही, चप्पल बुटं काढायची नाही किंवा तिथे धूळ कचरा साचेल ह्याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। कारण या पवित्र ठिकाणाजवळ ठेवणे हे शुभ मानलं जात नाही। जर आपल्या घरात तुळस वनस्पती असेल तर लक्षात घ्या त्याभोवती कोणतेही चप्पल सूज किंवा हे आपण काही अडगळ ठेवतो का हे नक्की चेक करून बघा, अन्यथा आपल्याला आयुष्यातील शुभ परिणामाऐवजी जे अशुभ परिणाम आहेत तर ते नक्कीच दिसायला सुरुवात होईल। आपली आर्थिक स्थिती जी आहे तर ती हळूहळू कमकुवत होऊ शकते। अशा परिस्थितीत जर तुम्हाला तुळशीची कृपा घ्यायची असेल तर नेहमी तिच्या भोवती स्वच्छता ठेवा, तिथला परिसर स्वच्छ ठेवा, तिथे कोणतीही अडगळ सामान ठेवू नका। त्याचबरोबर तिथे फक्त आपल्याला स्वच्छ परिसर ठेवायचा आहे आणि ज्या काही पवित्र गोष्टी आहेत तर त्याच आपल्याला तिथे ठेवायच्या आहे। तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टींचं नियमांचं तुम्हाला आवर्जून पालन करायचं आहे। आणि आपण आता काही वेळा असं देखील होतं की आपण आता पूजा करतो, देवदेव खूप सेवा करतो, पूजा करतो, परंतु आपल्याला माहित नसतं। आता बऱ्याच जणांना माहित आहे आणि बऱ्याच जणांना अजून देखील माहित नाही की रविवारी तुळशीपत्र मंजिरी तोडल्या जात नाहीत, माता तुळशीला पाणी अर्पण केलं जात नाही। त्याचबरोबर एकादशीच्या दिवशी देखील तुळशीपत्र तोडलं जात नाही, मंजिरी तोडली जात नाही, तुळशी मातेला पाणी अर्पण केलं जात नाही। आता काहींना माहित आहे, काहींना माहित नाही। तर अशा पद्धतीने आपल्याला आपल्या घरामध्ये आपण जी काय आपण पूजा सेवा करतो परंतु आपल्याकडून नकळतपणे ह्या ज्या छोट्या मोठ्या चुका आहेत तर त्या घडून जातात आणि त्याचे उलट परिणाम आपल्याला भोगायला पडतात। आणि आपण वरतून म्हणत असतो की मी एवढी पूजा सेवा देवदेव करते आणि माझ्या पाठीमाग असं का, तर आपण जिथे पुण्य करायला जातो तर तिथेच आपल्या हातून जे काही पाप आहे चूक आहे तर ती घडत असते आणि ती आपल्याला कळत देखील नाही। म्हणून आपण काही वेळा पूजा करताना आपल्याला काळजी घ्यायची आहे, लक्ष द्यायचं आहे। आपल्या माहित नसेल तर आपण कुणाला विचारायचं आहे। कुणी जर आपल्याला काही सांगितलं तर त्यांना काही ना काही अनुभव असतो, काही ना काही माहित असतं, म्हणून समोरची व्यक्ती आपल्याला सांगत असते जेणेकरून आपण त्यांना उलट न बोलण्याऐवजी आपण त्या गोष्टीवरती त्या बोलण्यावरती जर लक्ष दिलं आणि त्या नियमांचं आपण पालन केलं, अगदी काही दिवस करून बघायचं आणि आपल्याला जर फायदा झाला तर आपण करायचं, नाही फायदा झाला तर सोडून द्यायचं। अशा पद्धतीने तुम्हाला सांगितल्याप्रमाणे काही गोष्टींचं जे नियमांचं पालन आहे तर ते करून बघा आणि जेणेकरून आपल्या हातून चूक होणार नाही याची काळजी देखील घ्या। तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती, कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ।